आपले पित्र सगळ्यांचे आई वडील सगळ्यांचं नाव घ्यायचं, सगळ्यांना पाया पडायचं, नमस्कार करायचा, डोकं टेकून नंतर पाया पडायचं आणि तो कापूर पेटवायचा. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्व कार्य सर्वदा. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पुढे लाईट आहे का? काडीपट्टी किंवा लाईटर डोकं टिकून पाया पड इथं. सगळ्यांचे नाव घेतले ना, तू पेटवायचं पण डोकं टिकून पाया पड पहिले. घे काळजी करू नका. आता हातात अक्षता घ्यायचा, संकल्प लावायचे, मंत्र म्हणतील, तुझी मनातली इच्छा बोलायची, काय करतोय तू, कशासाठी करतोय. जगदंबेला म्हणायचं, संकल्प लावत असते म्हणायचं, आई जगदंबा हे तुला जे आनंदाचं घर देतोय ह्यात आनंदाने विराजमान हो. येणाऱ्या भाविक भक्तांना सगळ्यांना सुख शांती समाधान, इथं आलेलं मनाला समाधान लावो अशी आई शक्ती प्राप्त कर. असं कसं संकल्प लावतो. एका हातात घ्यायचं, तर सांगितलं बोलायचं. पाणी द्या. पूर्ण नाव काय? तसं पाणी धरायचं, नंतर त्यांचे पूर्ण होसपर्यंत, नंतर असं केलं तर पायावर सोडायचं देवीच्या. असं धरायचं. हा. ओम नमो देवाय महादेवाय शिवाय सतम नमः प्रकृते भद्रायणी यथा प्रणता सदां सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मम आत्मना स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ श्री शेखर शंकर बानगुडे सह परिवारानां सह कुटुंबानां क्षेम आरोग्य ऐश्वर्य श्री रामवर्धने माता देवी स्थापना प्रीत्यर्थे श्री सुक्तेन पंचामृत स्नान तथा अभिषेक करिष्ये. पायावर सोडवा. नाव आठवण करून म्हणलं मी तुझ्याकडे बघतो, तुम्हाला बघतो. पाणी टाकायचं पहिले, हळद लावून घ्या. कापड सोड. चिंताची मम्मी आली, तिला म्हणून ये लवकर पाय उचलून. चला पाय उचलून लवकर. पाणी टाकून नंतर उठून इकडे बघा पाणी ते बरोबर गडू कुठे येतलं. महाप्रकृते भद्रायणी यथा प्रणता सदां सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी समाक्षिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. हरि ओम हिरण्यवर्णां रामचंद्रां हिरणमय लक्ष्मी जात वेदोमां तामां जात वेदो लक्ष्मी मणपकामि यस्या हिरण्यविन्दयं गामेश्वं पुरुषाणाम् अश्वपूर्वामृतमध्यामं श्रीनाद प्रबोधिनी श्रियं देवी मुखं वै श्रीर्मादेवीर्जुषां ओंकार स्वस्मिता हिरण्य प्राकारां मार्द्राजलन्त्रीं सुतामतर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णातां तामुपवयं श्रियं चन्द्रां प्रभासामि सुसंज्वलन्तीं श्रियं लोके दृष्टमुदारं तापद्मिनी सदर्पर्यं लक्ष्मीं ताम्रुणे आदित्यवर्णे तपस्वजातो वनस्पति सौवृक्षो तबिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तरायास्य प्रिया लक्ष्मी उपेतु मां देवसखे कीर्तिश्च मणिनाथ प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रस्मि कीर्तिमुद्राधामि शुक्तिपासामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशाम्यं अबुधि समृद्धि च सर्वाण्युनु मेघवत् गन्धद्वारा दुरादर्शानित्य पुष्टाकर्षिणीं ईश्वरी सर्वभूतानां तामुपवयं श्रियं मनसकामुकं कि वाचा सत्यमश्रीमयि पशूनां रूपमन्यस्मै श्रीश्रैताय कर्दमेन प्रजाभूतामयि सम्भव कर्दम श्रियवासय मे कुले मातरं पद्ममालिनी आपसुदन्तु स्निग्धानि विक्लित्वस्मै गुणे नित्यदेवी मातरं श्रियवासाय मे कुले आग्रायत्कर्णी यष्टिं पिङ्गलां पद्मालिनी चन्द्रां हिरणमयि लक्ष्मी जात वेदोमां आग्रायत्कर्णी यष्टिं सुवर्णं हिमालिनीं सूर्यां हिरणमयि लक्ष्मी जात वेदोमां तामां जात वेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्या हिरण्यविन्दयं कामेश्वं पुरुषाणां सूक्त पंचदश श्रीरामय सततं जपे.
शिव उवाच शृणु देवी प्रवक्ष्यामि कुञ्जिका स्तोत्रमुत्तमम् येन मन्त्रप्रभावेन चण्डी जापं शुभं भवेत् न कवचं नार्गला स्तोत्रं कीलकं न सूक्तनापि ध्यानं च नन्यासो न च वार्जनं कुञ्जिका पाठमात्रेण दुर्गा पाठफलं लभेत् अतिगुह्यतरं देवी देवानाम् अपि दुर्लभं गोपनीय प्रयत्नेन स्वयनिरिव पार्वती मारणं मोहनं वश्यसम्भनोच्चाटनादिकं पाठमात्रे ॐ ह्रीं क्लीं क्लीं ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ॐ ह्रीं ह्रीं क्लीं चामुण्डाय विद्ये जलहं सं लं शं फं स्वाहा इति मन्त्रः नमस्ते रुद्ररूपिण्यै नमस्ते मधुमर्दिनि नमः कैटबहारिण्यै नमस्ते महिषार्दिनि नमस्ते शुम्भहन्त्रे च निशुम्भासुरघातिनि जागृतं हि महादेवी जपं सिद्धं कुरुष्वमे ऐकारी सृष्टिरूपायै ह्रीङ्कारी प्रतिपालिका क्लीङ्कारी कामरूपिण्यै बीजरूपे नमस्तुते चामुण्डा चण्डघाती च यैङ्कारी वरदायिनी विच्चैषा भैरानित्यं नमस्ते मन्त्ररूपिणी धां दिं दुर्जटिं पत्नीं वां दिं हिं वागदिष्टमे क्रां क्लीं क्लीं कालिका देवी कान्तिं वै शुभं कुरु हुं हुं हुंकाररूपिण्यै जं जं जम्बनादिनि ह्रां ब्रीं ब्रूं भैरवी भद्रे भवान्यै ते नमो नमः ॐ हं कं शं तं गिं हं शं धिजाग्र धिजाग्र त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा पां त्रीं पुं पार्वती पूर्णा खां खीं खुं खेचरी तथा सां सीं सुं सप्तशती देव्या मन्त्रसिद्ध कुरुष्वमे इदं तु कुञ्जिका स्तोत्रं मन्त्रजाग्रहीतवे अभक्तनैव दातव्य गोपितं रक्ष पार्वती यस्सु कुञ्जिकया देवीं हीना सप्तशती पठेत् न तस्य जायते सिद्धि अरण्ये रोदनं यथा इति श्रीरुद्रयामले गौरी तन्त्रे शिव पार्वती संवादे कुञ्जिका स्तोत्रं सम्पूर्णम् ॐ तत्सत् ॐ नमो देवै महादेवै शिवाय सहस्रनाम नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणतासुतं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते संसिद्धे कुञ्जिका स्तोत्रमुत्तमम् अथ मन्त्रः ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विद्महे ॐ ग्लीं क्लीं ग्लूं ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विद्महे ज्वलहं सं लं शं फट् स्वाहा इति मन्त्रः नमस्ते रुद्ररूपिण्ये नमस्ते मधुमर्दिनि नमः कैटबहारिण्ये नमस्ते महिषार्दिनि नमस्ते शुम्भहन्त्री च निशुम्भासुरघातिनि जाग्रतं हि महादेवी जपं सिद्धं कुरुष्वमे ऐङ्कारी सृष्टिरूपायै ह्रीङ्कारी प्रतिपालिका क्लीङ्कारी कामरूपिण्ये बीजरूपे नमस्तुते चामुण्डा चण्डघाती च यैकारी वरदायिनी विश्वैषा भैरानित्यं नमस्ते मन्त्ररूपिणी दां दिं दुर्जटिं पत्नीं वां दिं धूं वागदीश्वरी क्रां क्रीं क्रूं कालिका देवी शां शुं शुं वै शुभं कुरु हुं हुं हुंकाररूपिण्यै जं जं जम्बनादिनि भ्रां ब्रीं ब्रूं भैरवी भद्रे भवान्यै ते नमो नमः ॐ हं कं शं तं गं शं गं धिजाग्र धिजाग्र त्रोटय त्रोटय पां त्रीं पुं पार्वती पूर्णां खां खीं खुं खेचरी तथा सां सीं सुं सप्तशती देव्या मन्त्रसिद्धं कुरुष्वमे इदं तु कुञ्जिका स्तोत्रं मन्त्रजागरहीतवे अभक्तनैव दातव्यं गोपितं रक्ष पार्वती यस्सु कुञ्जिकया तन्नो रुद्राय कात्यायनी विद्महे कन्याकुमारी च धीमहि तन्नो काल्यै प्रचोदयात् श्रीसूक्तं हरि ओं हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णसाद्रां हिरण्मयी लक्ष्मीं जातवेदमावह तामां जातवेदो लक्ष्मीर्पगामिन् यस्यां हिरण्यविधेयं गावेश्वं पुरुषाणाम् अश्वपूर्वामृतमद्यां हस्तिनाथं प्रबोधिनीं श्रियं देवीमुखं भवे श्रीमार्यदेशितां कामकासुस्मितां हिरण्यप्राकाराम् आद्राज्वलन्तीं तृप्ता तर्पयन्तीं पद्मश्रीतां पद्मवर्णां तामिहोपमयं श्रियं चन्द्रां प्रभासां यशसां ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टमुदारं तां पद्मिनीं शरणं प्रपद्यतां ऋणे आदित्यवर्णेतपूज्यातो तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्यान्तरमिमे उपेतु मां देवस्यं कीर्तिश्चमणिना समृद्धि च सर्वाणि मे गन्धद्वारा दुरादर्शानित्यपुष्टाकरि ईश्वरी सर्वभूतानां तामुपवयं श्रियं मनसकामुकन्ति वाचा सत्यमशीमहि पशूनां रूपमन्यस्मै श्रीयतामिष कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दमान् श्रियं वासे मे कुले मातरं पद्ममालिनी आपसजन्तु सिद्धानि चिकित्समे नित्यदेवी
नका गणूमध्ये ते गुलाब पारी वगैरे सगळं काढा त्याकडून काढा घेऊन घ्या पहिले नाही मोठ्याकडून घ्या खाली बस गुडघ्यावर आता धर हळूहळू होती आई व्यवस्थित हां गुडघ्यावर बस समोर धर त्या आग्नेकडे बघ सगळी मनातली इच्छा बोल तिचा 11 वेळा मनातल्या मनात नाव घे आणि सगळी मनातली इच्छा बोल आणि डोक्यावरनं घालून ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते ओम शक्ति पराशक्ति काली काली महाकाली कालिके परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते तसंच धर ना त्याला कोयता काय ठेवतो एखाद्यात कोयता धर का एखाद्यात कोयता धर एखाद्यात नारळ घे बरोबर ठीक आहे मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते ओम कालिकाये विद्महे श्मशानवासिन्ये धीमहि तन्नो अघोरा प्रचोदयात् वनस्पतिस्तौषधबिल्वातस्य फलानि तत्सनदन्तु मायान्तरायश्च बाह्यलक्ष्मी उपेतमञ्जसति प्रतिष्ठिमनास प्रादुर्भूतस्मै राशिस्मै कीर्तिमूर्तितपासामलां ज्येष्ठालक्ष्मणाश्चम्य बाहुली समृद्ध सर्वाणि गन्धद्वारात्वदर्शने तत्पुष्टकर्तिष्य सर्वभूतानां ब्रह्मणसकमूर्तिमाच सत्यमश्रीकृष्णश्वेत कृतमेन प्रजाभूतामे सम्भवकरं श्रीवासनुकुले मात्रं पदने आपस्यन्तु सिद्धानि चिकितस्मै कुले निजदेवी मात्रं श्रीवासनुकुले आदरायत् करणेष्टि पिंडमात्रं चन्द्रां हिरण्मय लक्ष्मी जातविदुमां आदरायत् करणेष्टि सुवर्णं हिमालयं सूर्यां हिरण्मय लक्ष्मी जातविदुं तामां जातविदो लक्ष्मी यस्य हिरण्यं देवगामि सम्पुष्णं शुचिप्रयुक्तो जुहादेन सुक्त पंचदर्शि श्रीकामये सतते जपे ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिना पुष्टिवर्धनं पूर्वार्कुन्दना मृत्योर्मुक्षीयमर्तो पुरुषायुधमहि महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम नमः शिवाय नमः 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 सोडून दे सगळं बसेल ना ताटात आता साईडला घेऊन जा स्वच्छ पाण्याने सगळे घेऊन धू ताटात व्यवस्थित बांधून झाडाच्या बुडापाशी घेऊन सांगतो ना बोटाने देवीच्या कपाळाला हळद लावायची देवीच्या पायावर अक्षर पहिला हळद नारळ ताट उचला देवीच्या पायापाशी धरा धरायचं देवीच्या पायापाशी आई तुला साडी ओटी सगळं देते सगळा शृंगार देते आनंदाने माझ्या मंदिरात वास कर इथून माझा जसा आनंद केला असा इथून पुढे आमच्या घरादाराचा सगळ्यांचा आनंद कर येणाऱ्या भाविक भक्तांना सुख शांती समाधान दे आणि जसा तुझा मंदिरावर विजयाचा झेंडा लावलाय असा विजयाचा झेंडा सदैव तुझ्या मंदिरावरती चिरकाल टिकून राहू दे असं म्हणा ठेवा म्हणलं ना मी तसाच तू म्हणा चालते डोकं टिकून काही चूक भूल झाली आई सेवेत माफ कर म्हणायचं भोळी बाबी सेवा मान्य करून घे ये घेऊन बाहेर
बस बस तू बस सगळं घेतलंय मी. बस तू का त्यातल्या ते चाफ्याची 2 फुलं घ्या हाताला उजव्या. एक जास्वंदाचं फुल घे. थोडंसं तिरकं बस पाहिजे. आता असं बसलंच ना बरोबर थोडा तिरका मी इकडं तो तोंड घे. हात जोड तसेच. पहिलं गणपती बाप्पाचं नामस्मरण कर मनातल्या मनात. जे कार्य करतोय हवन करतोय सगळं हवन आमचं सिद्धीला जाऊ दे. आता गणपती बाप्पाला नामस्मरण कर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुकृता. ओम गणपतये नमः. प्रारंभी विनंती करू विद्या गणपती विद्या सागरा. अज्ञानत्व हरो निमती बुद्धी दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःखे अवघी देशांतरा पाठवी. हे रंभा गणनायका गजमुखा भक्तां बहुतोषवी. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्व कार्येषु सर्वदा. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. तुझ्या हातात सोडून ते बाळा होणार. महादेवदृष्टीला नमः स्वाहा. ओंकार स्वस्मिता हिरण्य प्राकारा माद्राजुनंत्रिं तृप्तामतर्पयन्तीं पद्मे सीतां पद्मवर्णाता तामुपवयं श्रियं नमः स्वाहा. ओम चन्द्रां प्रभासां यशसां ज्वलन्तीं श्रियं लोके देशसमुदारं तां पद्मिनी शरण्यप्रदे लक्ष्मीं तां मृणे नमः स्वाहा. ओम आदित्यवर्णे तपसो ज्यातो वनस्पतिस्थो वृक्षोत बिल्वा तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायश्च बाह्या अलक्ष्मी नमः स्वाहा. ओम पेतु मां देवसखे कीर्तिश्च मयिना सप्रादुर्भूतोऽस्मि दास्यस्मि कीर्तिं मृत्यु ददामित् नमः स्वाहा. शुक्तपासामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशाम्यं अभूति समृद्धि च सर्वाणि मे गृहात् नमः स्वाहा. ओम गन्धद्वारा दुरादर्शानित्य पुष्टाकर्षिणीश्वरी सर्वभूतानां तामुपवयं श्रियं नमः स्वाहा. मनसकां कंति वाचा सत्यमशीमयि पशूनां रूपमन्यस्मै श्रीश्रैतायेष नमः स्वाहा. कर्दमेन प्रजाभूतामयि संभव कुलजायै नमः स्वाहा. कुलकन्यायै नमः स्वाहा. कलहायै नमः स्वाहा. कुलपूजितायै नमः स्वाहा. कामेश्वर्यै नमः स्वाहा. ओम क्रीं कामकान्तायै नमः स्वाहा. क्रीं कुञ्जेश्वरगामिन्यै नमः स्वाहा. क्रीं कामदात्र्यै नमः स्वाहा. कामहत्र्यै नमः स्वाहा. ओम क्रीं कृष्णायै नमः स्वाहा. कपर्दिन्यै नमः स्वाहा. क्रीं कुमुदायै नमः स्वाहा. कृष्णदेहायै नमः स्वाहा. ओम क्रीं कालनन्दन्यै नमः स्वाहा. क्रीं कलायै नमः स्वाहा. क्रीं रूपायै नमः स्वाहा. कुलगम्यायै नमः स्वाहा. ओम क्रीं कमलायै नमः स्वाहा. क्रीं कृशांगियै नमः स्वाहा. क्रीं कृष्णपूजितायै नमः स्वाहा. क्रीं कन्नर्यै नमः स्वाहा. क्रीं कृशांगियै नमः स्वाहा. क्रीं कर्तर्यै नमः स्वाहा. क्रीं कलकंठन्यै नमः स्वाहा. क्रीं कार्तिकीयै नमः स्वाहा. क्रीं काम्बुकंठन्यै नमः स्वाहा. उलिन्यै नमः स्वाहा. नमः स्वाहा. क्रीं क्रीडायै नमः स्वाहा. पितायै नमः स्वाहा. क्रीं कलहप्रियायै नमः स्वाहा. गुरुपूर्णायै नमः स्वाहा. कौशिकीयै नमः स्वाहा. क्रीं कीर्तिवर्धिन्यै नमः स्वाहा. कुन्दस्तिन्यै नमः स्वाहा. कटाक्षायै नमः स्वाहा. क्रीं कुलकर्णप्रियायै नमः स्वाहा. सर्वासिन्यै नमः. ओम क्रीं क्रीं क्रो दक्षिणकालिकै क्रीं 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 स्वाहा. कमलजौ हन्तुं मधुं कैटवं हन्तुं मधुं कैटवं हन्तुं मधुं कैटवम्. ओम क्रीं क्रीं ग्रहुवे दक्षिणकालिकै क्रीं क्रीं ग्रह नमः स्वाहा. गौरी नारायणी नमोस्तुते. ओम श्री सतीयै नमः स्वाहा. ओम श्री साध्वीयै नमः स्वाहा. ओम श्री भवप्रीतायै नमः स्वाहा. ओम श्री भवानीयै नमः स्वाहा. ओम श्री भवमोचनायै नमः स्वाहा. ओम श्री आर्यायै नमः स्वाहा. ओम श्री जयायै नमः स्वाहा. ओम श्री आद्यायै नमः स्वाहा. ओम श्री त्रिनेत्रायै नमः स्वाहा. ओम श्री शूलधारिण्यै नमः स्वाहा. ओम श्री पिनाकधारिण्यै नमः स्वाहा. ओम श्री चित्रायै नमः स्वाहा. ओम श्री चंद्रघंटायै नमः स्वाहा. ओम श्री महातपायै नमः स्वाहा. ओम श्री मनायै नमः स्वाहा. ओम श्री बुद्धियै नमः स्वाहा. ओम श्री अहंकारायै नमः स्वाहा. ओम श्री चित्तरूपायै नमः स्वाहा. ओम श्री चिंतायै नमः स्वाहा. ओम श्री चितीयै नमः स्वाहा. ओम श्री सर्वमंत्रमय्यै नमः स्वाहा. ओम श्री सत्तायै नमः स्वाहा. ओम श्री सत्यानंद स्वरूपिण्यै नमः स्वाहा. ओम श्री अनंतायै नमः स्वाहा. ओम
श्री भाविनीयै नमः स्वाहा ओम श्री भव्यायै नमः स्वाहा श्री अहव्यायै नमः स्वाहा ओम श्री सद्गतियै नमः स्वाहा श्री शांभव्यै नमः स्वाहा ओम श्री देवमातायै नमः स्वाहा श्री चिंतायै नमः स्वाहा ओम श्री रत्नप्रियायै नमः स्वाहा श्री सर्वविद्यायै नमः स्वाहा ओम श्री दक्षकन्यायै नमः स्वाहा ओम श्री दक्षयज्ञ विनाशिन्यायै नमः स्वाहा ओम श्री अपर्णायै नमः स्वाहा ओम श्री अनेकवर्णायै नमः स्वाहा ओम श्री पटलायै नमः स्वाहा ओम श्री पटलावतीयै नमः स्वाहा ओम श्री पटलांबधा साधिकै शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमः स्वाहा देवीकडे बघा प्रार्थना करतील सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सदा नमोस्तुते हे बघा 3 बोटांनी घ्यायचं एकदम थोडं थोडं आम्ही स्वाहा म्हणलं का बरोबर जाळात टाकायचं स्वाहा म्हणलं का टाकायचं बोलले की आवटी द्या तुम्ही साखर हा ओम श्री महाविद्यायै नमः स्वाहा ओम श्री जगन्मात्रे नमः स्वाहा ओम श्री महालक्ष्मी नमः स्वाहा ओम श्री शिवपीर्याय नमः स्वाहा ओम श्री विष्णुमायाय नमः स्वाहा ओम श्री शुभाय नमः स्वाहा ओम श्री शांताय नमः स्वाहा ओम श्री सिद्धाय नमः स्वाहा ओम श्री सिद्धवत्यै नमः स्वाहा ओम श्री क्षमाय नमः स्वाहा ओम श्री कांताय नमः स्वाहा ओम श्री प्रभाय नमः स्वाहा ओम श्री ज्योत्सनाय नमः स्वाहा ओम श्री पार्वत्यै नमः स्वाहा ओम श्री सर्वमंगलायै नमः स्वाहा ओम श्री शुंगलायै नमः स्वाहा ओम श्री चंडिकायै नमः स्वाहा ओम श्री दांतायै नमः स्वाहा ओम श्री पद्मायै नमः स्वाहा ओम श्री लक्ष्मीयै नमः स्वाहा ओम श्री धनवतीयै नमः स्वाहा ओम श्री हरिप्रियायै नमः स्वाहा ओम श्री त्रिपुरायै नमः स्वाहा ओम श्री नंदिनीयै नमः स्वाहा ओम श्री नंदायै नमः स्वाहा ओम श्री सुनंदायै नमः स्वाहा ओम श्री सुरवंदितायै नमः स्वाहा ओम श्री यज्ञविद्यायै नमः स्वाहा ओम श्री महामायायै नमः स्वाहा ओम श्री वेदमातायै नमः स्वाहा ओम श्री वेदमात्रेयै नमः स्वाहा ओम श्री सुधायै नमः स्वाहा ओम श्री भुक्त्यै नमः स्वाहा ओम श्री प्रीतयै नमः स्वाहा ओम श्री प्रदायै नमः स्वाहा ओम श्री प्रसिद्धायै नमः स्वाहा ओम श्री मंगलायै नमः स्वाहा ओम श्री विंध्यवासिन्यै नमः स्वाहा ओम श्री सिद्धविद्यायै नमः स्वाहा ओम श्री महाशक्त्यै नमः स्वाहा ओम श्री पृथ्व्यै नमः स्वाहा वेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते गिरिवरविंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी विष्णुनुते भगवती हेशिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते रम्यकपर्दिनी शैलसुते रम्यकपर्दिनी शैलसुते ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सदा नमोस्तुते जगदम्ब मात की जय दरबार की जय कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते देवीचं नामस्मरण करा हा ओम श्री राम वरदायिनी नमः स्वाहा ओम श्री राम वरदायिनी माते 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 नमः अग्निमय देवीचं पोट आहे बरोबर आहे का नाही आता निवेद तिथं दाखवला आपण तिथं जर ठेवला तर तो काही थोड्या वेळ ठेवल्यानंतर वाया जाणार नाही लय उचलला तर आपण कुठे एखाद्या गाईला घालणार कुत्र्याला घालणार किंवा पाण्यात सोडणार म्हणजे तो वाया गेला अग्नीत टाकलेला निवेद्य हा साक्षात त्या देवापर्यंत पोहोचत असतो का त्याची विल्हेवाट होती ज्या गोष्टी विल्हेवाट होती तीच गोष्ट शेवट जाते बरोबर आहे का नाही जिला शेवट नाही ती नाचलेली म्हणतो आपण सडलेली म्हणतो बरोबर आहे का अग्नीमध्ये तो निवेद्य गेला म्हणजे काय झालं शेवट झाला त्यासाठी तो निवेद्य अग्नीमध्ये आता आपल्याला सोडायचंय त्या अग्नीमध्ये ते हवन म्हणजे देवीचं पोट आहे ती जळणारी ज्योत म्हणजे ती देवीची शक्ती आहे
बरोबर आहे का? त्याच्यामुळे ते नैवेद्य अर्पण करायचं आहे. इथं मंत्र चालतील, तिकडे देवीकडे बघून एकटक म्हणायचं आई जे काय भोळी बाबडी सेवा मी माझ्या कुटुंबाने सर्व लोकांनी जी केलेली आहे या नैवेद्य स्वरूपामध्ये ती मान्य करून घे आणि आज केलेली ही पूजा ही आमची सफल होऊ दे. हा चला. ओम नमो देवाय महादेवाय शिवाय सतनाम प्रकृते भद्राय नियता प्रणता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विष्टे. ओम ग्लौं हूं क्लीं जूस ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विष्टे ज्वलहं सं लं शं फट् स्वाहा. नैवेद्यम समर्पयामि. त्यांच्यासाठी सुद्धा देतोय तो प्याला माझा मान्य करून घे आणि सांगितल्यानंतर मग त्याच्यामध्ये ओम नमो देवाय महादेवाय शिवाय सततं नमो नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता सुदां सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. ओम काली महाकाली कालिके परमेश्वरी सर्वानंद करे देवी नारायणी नमोस्तुते. ओम काली महाकाली कालिके पापनाशनी धर्मार्थ मोक्ष दे देवी नारायणी नमोस्तुते. ओम कालिकायै विद्महे श्मशानवासिन्यै धीमहि तन्नो अघोरा प्रचोदयात्. ओम कात्यायनै विद्महे कन्याकुमारी च धीमहि तन्नो काल्यै प्रचोदयात्. ओम क्री 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 हुहि दक्षिणकालिके क्री 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 स्वाहा. हात दोघे की जय. देव शिवाय सर्व नमो नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्वदं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम नमो देवाय. हरि ओम. हिरण्यवर्णाम सुदाम चंद्राम हिरणमयी लक्ष्मी जात वेदमा कामां जात वेदो लक्ष्मी मनपगामे यस्यां हिरण्यविन्देयं गावेश्वं पुरुषाणाम् अश्वपूर्वामृतमध्यामस्तिनाथ प्रबोधे श्रियं देवीमुपं वै श्रीर्मादेर्दूषिताम्. ओम काशस्मिता हिरण्यप्राकारं मार्द्राजलन्त्रिं तुष्टां सर्वयन्तु पद्मे सीतां पद्मवर्णातां तामुपवयं श्रियं चन्द्रां प्रभासां यशसां ज्वलन्तीं श्रियं लोके देवेष्टमुदार तापद्मिनी शरणे प्रजन् लक्ष्मीं ताम्रे आदित्यवर्णे तपतो ज्यातो वनस्पति सवृक्षोत बिल्वा तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायश्च बाह्याः लक्ष्मी उपेतु मां दिवसकीर्तिश्च मणिनाश प्रादुर्भूतोऽस्मि दास्यस्मि कीर्ति मृत्यु ददातु मे शुक्तपासामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशाम्य अभूति समृद्धि च सर्वानुर्मे गुणत् गन्धद्वारा दुरादर्शा नित्यपुष्टात् श्री ईश्वरी सर्वभूतानां तामुपवयं श्रियं मनसका मुखन्ति वाचा सत्यमसि मे पशूनां रूपमन्यस्मै श्री सहिताय कर्दमेन प्रजाभूतामयि संभव कर्दम श्रियं वासने कुले मातरं काली भद्रकाली कपाली दुर्गा क्षमा शिवा धात्री. अंदिशे गावामध्ये बानगुडेवाडी या ठिकाणी आज शेखर बानगुडे ह्याची गणमाळ 4-5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले गणमाळ करून. ते गणमाळ केल्यानंतर या जगदंबेने अनेक त्याच्या आयुष्यामध्ये काही चांगले दिवस आणले, काही वाईट आणले. त्या सगळे दिवस हे सुखाचे धरून आज तो इथपर्यंत आलेला आहे. सगळे दिवस सुखाचे आनंदाचे समजून ते दुःखाचे जरी आले त्यांनी त्या जगदंबेवर सगळं सोडून त्याच्या त्या दिवसामध्ये त्यांनी दुःख बघितलं, सुख बघितलं आणि त्या दिवसाला प्रत्येक दिवसाला सामोरं जाऊन आज या ठिकाणी आलाय. आज हे काळेश्वरी मंदिर अन्नदान क्षेत्राचा एक सदस्य आहे आणि खरंच अभिमान वाटतो की त्यांनी आज त्याच्या स्वतःच्या जागेमध्ये आज या जगदंबेचा उद्धार करायचं बघितलं. एक त्यांनी मंदिर बांधून त्यांनी या मंदिरात नाही मंदिर बांधून ही जगदंबा स्थापन पण केली. आज 100 एकर लोकांच्या जमिनी आहेत, 2-2 कोटी रुपयाच्या लोकांचे बंगले. त्या बंगल्यामध्ये लोकांना देव घर करायचं म्हटलं तरी विचार पडतो, कुठं करावं, जागा वाया जाईल,
काही काही तर जिन्यामध्येच करतात, असे अनेक लोक करतात नाही का. त्याचा न विचार करता, घराचा पण स्वतःचा विचार न करता आज त्यांनी हे जगदंबेसाठी स्थान दिले, जगदंबेसाठी एक हे मंदिर बांधलेले. खरंच त्याचा आमच्या काळेश्वरी मंदिरला तरी खरंच मला तरी त्याचा अभिमान वाटतो. माझ्या प्रत्येक शिष्याने खरंच ह्याच्याकडनं काहीतरी शिकण्यासारखे. तसं म्हणायला गेलं तर काळेश्वरी मंदिर अर्धा छत्राचा प्रत्येक शिष्य माझा हुशार आहे. प्रत्येकाला आम्ही काय ना काय शिकवलेले. असा कुठलाच माझा शिष्य नाही की त्याला काही येत नाही. नुसतं फक्त अंगात आणायचं, उड्या मारायचा, हे असं माझ्या एका पण शिष्याच्या अंगात नाहीये. त्यांनी प्रत्येक शिष्याला काय ना काय देवाचं थोडं तरी येतच. आज त्यांनी हे सगळं सिद्ध करून दाखवलं. खरंच अभिमान आहे. असं जगदंबे करो, तुला आशीर्वाद जगदंबेचा असो. अजून तू तुझी प्रगती होऊ आणि या धार्मिक कार्यामध्ये असं तू अजून पुढे जाऊ. तुला अजून एक सांगणं माझं, हे सगळं करत असताना आज तू या सनातन धर्मामधून पुढे चाललेला आहे. त्या सनातन धर्माचं करत असताना हिंदू धर्माचं करत असताना अजून एक तू कार्य केले पण अशी माझी खूप इच्छा आहे. हे सगळं करत असताना हे आपल्या भागामधून ज्या गाईचं आपण दूध पितो, ती गोमाता वाचवण्याचा तू प्रयत्न केला पाहिजे. काही वेळेस आणि ग्रामीण भागातूनच ह्या गाया कापण्यासाठी जात असतात. खरं ज्या मुळशी भागामध्ये तू हा उपक्रम चालवला पाहिजे. बजरंग दल झालं, विश्व हिंदू परिषद झालं, या कुठल्या तरी जी संस्था आहे, ही संस्था खरं आताशी धरून जसं ते मी तुला देतो या भागातील हाय ओळख माझी बऱ्यापैकी मी त्यांना तुम्हाला भेटून देतो. तुझ्याकडे अनेक प्रकारे सगळी तरुण पोर आहेत. त्या पोरांना एकत्र करून त्याचं संघटन करून या धर्माच्या कार्यामध्ये पण तू पुढे गेला पाहिजे. अशी आमची काळेश्वरी मंदिराची तरी तुला खरंच एक माझी तरी इच्छा आहे. आणि हे तू केलं पण आणि हे तू करणार अशी माझी अपेक्षा आहे. करणार ना. खरं ती आई वाचवली पाहिजे. गोमाता म्हणजे ती आपली आई आहे. ती वाचवण्यासाठी पण पुढाकार घे. या कुठल्या तरी संस्थेमार्फत हे पण तू कार्य चालू कर. आणि हे मंदिर केलंय हे इथं तू दर महिन्याला एक कुठले तरी आपली सगळ्यांना एकत्र करून मंत्र उच्चारणाची एक आपली नाही का संस्था चालू कर. की जिथं इथं बसून 1 तास तरी प्रत्येक जण शांत बसून मंत्र म्हणतील. एकाने समोर बसायचं, बाकीच्यांना ते मंत्र उच्चारण करायला लावायचं. एकाग्र ध्यान केंद्र तरी तिथं चालू कर अशी माझी इच्छा आहे. या 2 इच्छा तू पूर्ण करणार हा मला विश्वास आहे. बरोबर. सगळ्यांनी एक त्यासाठी करत टाळ्या वाजवा. वैयक्तिक त्यांनी केलंय, वैयक्तिक सगळं त्याचे काही शिष्य परिवार असेल, मित्र परिवार यांच्या साथीने त्यांनी केलेलं आहे. अजून तुझं पुढे जावं असं जगदंबेकडनं प्रार्थना करतो. आपण या धार्मिक कार्यामध्ये आपल्या धर्माला गालबोट लागणार नाही असं प्रयत्न करतो. कधीच कुठल्या देवाला कुठल्या देवीला बकरं कोंबडं लागत नाही. बकऱ्याचा बळी, कोंबड्याचा बळी हा देवाला कधीच लागत नाही. शास्त्रामध्ये बळी वेगळे तुमच्या समोर ठेवले, सगळ्यांनी बघा. जे बाहेर आहे त्यांना नाही जमलं तर त्यांना नाव सांगतो. शास्त्रामध्ये 5 प्रकारचे बळी आहेत लिहिलेले. कुठल्याही शास्त्रात घ्या बळीची प्रथा 5 प्रकारची. त्याच्यामधलं पहिलं तर कवळा आहे, दुसरं ऊस आहे, चिंच आहे, लिंबू आणि अद्रक म्हणजे आलं. हे अशा 5 प्रकारचे बळी आहेत. लोकांनी काय केलं, काही त्याचं एक काढून टाकलं, ते 4 पायावर आणलं. ती 4 पायाचं पाहिजे म्हणून लोकांनी खाण्यासाठी केले, बाकी कायसाठी नाही. 1 पाय काढला, 5वा 4 पाय आणलं, ते खाण्यासाठी. आपल्या कुठल्या धर्मामध्ये हा देवाला पशु हत्या लिहिलेला आहे. ती आई आहे. त्या आईला आता बकरा असो, कोंबडा असो, माणूस असो, पशु असो, कोणी असतो, जीव आहे. बरोबर आहे. तो जीव आहे. त्या आईला, त्या जीवाला इथं कापल्याला आवडेल का? आवडेल का त्या आईला? तशी ती आई आहे. तिला कधीच कुठलं आता इथं आपण बकरं कापड किती तडपडन ते विचार तडपडन काय. नंतर मग तो दिवस दाखवायचा, आपण त्यावर ताव आणायचं, गच्च देवाला दाखवायचं, शिजलेलं आपण खायचं. हे कुठल्या ह्यात लिहिलेलं आहे का? नाही. त्याच्यामुळे पशु हत्या कधी करायची नाही. वर्षातून हे 5 बळी देवीला द्यायचे आहेत. जे शास्त्रात लिहिले ते आपण शास्त्र पद्धतीने चालायचं आपल्याला. बरोबर आहे का? आणि तुला तर माळ आहे, हे असं कधी करू नको. काय कोण म्हणलं करायला लागतं, तुमच्या घरी करा, इथं देवीला बोला. हा एवढंच जर वाटतं ना, बकर कितीला आहे? 8,000 10,000 भेटत. ते पैसे घ्यायचं गरीबाला अन्नदान करायचं. तेवढंच लेकरा बाळाला पुण्य लागत. बरोबर आहे. किंवा एखाद्या गरीब संस्था असते, संस्थेला दान द्यायचं, अन्नदान तेवढं 1 पोतं घ्यायचं, तिकडे दान करायचं. बरोबर आहे. कधी कापू नको बेटा. हा पहिला काळेश्वरी मंदिर अन्नदान छत्राचा हा पहिला नियम आहे. कधी पशु हत्या करायची नाही. चला
एक लिंबू द्या अक्क. उजव्या अंगठ्याने ते कवळ्याला एक लिंबू. तिकडनं उजव्या हाताला उभं करून